हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना। तर भावा बहिणींनो, आज काय मी सकाळपासून व्हिडिओ नाही टाकला आणि काल बी व्हिडिओ म्हणजे एकच टाकला, त्याच्यावर काय मी परत व्हिडिओ नाही टाकला। तर काल आम्ही म्हणजे बहीण आणि भावा आली होती इकडं, आलती त्यांच्या कामासाठीच, दवाखान्यासाठी आलती। तर काल आम्ही नाचून व्हिडिओ टाकला होता। तर त्याच्यावर बऱ्याच अशा टरमाळ्यांनी कमेंट केले, ते पैशासाठी काय पण, पैशासाठी काय पण। आता मला एक प्रश्न विचारायचा आहे भावा बहिणींनो, आजकाल जे बी काय चाललंय हे सगळं पैशासाठी चाललेलं आहे। कुणी चिचुक गोळा करायसाठी किंवा काय म्हणतात ते दुसरं, तर कशासाठी, फुकट मध्ये तर कुणी काय करत नाही, सगळी लोक पैशासाठीच करतात बर का। आता शाळा शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठी लोक डिग्र्या घेण्यासाठी, कशासाठी डिग्र्या घेतात, शिक्षण घेतात, उच्च शिक्षण घेतात, थायलंडला, इंग्लंडला, अमेरिकेला, आफ्रिकेला, अफगाणिस्तान, दुनियास्थान इकडे इकडे शिकाय जातात। कशासाठी जातात की चांगली नोकरी घेऊन पैसा कमवायसाठी। मग आता आम्ही सोशल मीडियावर काम करतोय, तसं तर आता भाऊ बहिणींना तुम्ही तर बघताय एवढे ह्याच्यात आमचं काय व्हिडिओ म्हणजे माया दुसरी तर बाकीचे कोणचे कोणाचं नसतातच व्हिडिओ, माझंच असते ती बी। आता मी पण थोडस म्हणजे कमी रेंज मध्येच माझं पण व्हिडिओ अपलोड होत्यात। तर आता कालच्या व्हिडिओ मध्ये जे आम्ही काल तिघा बहीण भावंडांनी डान्स केला बर का, तर त्याच्यात फक्त मला एवढं सांगा की त्याच्यात असं वाईट काय होतं की ह्या जी चार दोन नाही अशी बरीच टरमाळी आहेत, त्यांनी अशा कमेंट टाकले, ते बऱ्याच अशा काय काय कमेंट टाकले ते। तर आता मला त्याच्यावर उत्तर देऊशी वाटतंय म्हणून देते। तर आता कापड तर काढली नव्हती आम्ही पैशासाठी, बरोबर का नाही, कपडे काढली होती का तेव्हा एवढं खुर्चीला बघणार नीचे पार खालनं बुडापासून ती पार शेंड्यापर्यंत आग लागायसारखं झालं काय। आणि राहिली गोष्ट, तर आता काय जणी आहेत ना गोऱ्या गुमट्या, त्यांची पार खालनं वरनं सगळ्या गोऱ्या आहेत, त्यांना बी सांगायचंय मला। त्यांनी कमेंट केल्यात पाय बघा पाय कसं आहेत। तर आता पाय जसं आम्हाला देवाने घडवलंय तसंच होणार, बरोबर का नाही। तर आता ह्या जी गोऱ्या गुमट्या मुकडे आहेत, तुम्ही तुमचं पाय बघा ना, आमच्या पायापर्यंत तुमची नजर, म्हणजे आमच्या पायाचं संरक्षण तुम्ही करताय, म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे। आज आमच्या पायापर्यंत तुमची नजर आहे, ज्या कमेंट करणारी बायका आहेत त्यांना, म्हणजे तुमची लेवल आमच्या पायाच, म्हणजे जे कमेंट करणारे आहेत ना त्यांची लेवल माझ्या पायासारखी बी नाही असं म्हणावं लागल मला। माझ्या पायाची बी तुम्ही त्या काळ्या पायाची बी बरोबरी करू शकत नाही, बरोबर का नाही भावा बहिणींनो। आता तुम्ही सांगा, आजपर्यंत मी 5-6 वर्ष झालं सोशल मीडियावर काम करते, 5-6 वर्ष झालं, थोडं सोडं नाही, 5-6 वर्ष। 5-6 वर्षात मी आहे ना माझं म्हणजे प्रत्येक वेळेस माझ्या जीवनातलं बरंच असं सुख दुःख सगळं मी सोशल मीडियावर शेअर केलेलं आहे। माझी गरीब परिस्थिती, माझ्या जीवनात आलेलं चांगलं दिवस सगळं मी युट्यूबवर दाखवलेलं आहे। रेग ना रेग मी युट्यूबवर दाखवलेली आहे, का तर मला आहे ना तिथं माझी चांगली बघणारे चाहते आहेत, मला चांगलं म्हणजे माझं विचार करणारे माझी शुभचिंतक आहेत, देवावानी मला साथ देणारे माझी शुभचिंतक आहेत। तिथं जसा देवाचा मला आशीर्वाद माझ्यावर कृपा आहे, तशी कृपा मला आशीर्वाद देणारी भाऊ बहीण आहेत। म्हणून माझ्या म्हणजे मी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण सोशल मीडियावर शेअर केलेला आहे, सांगितलेला आहे। माझ्या जीवनातली हर एक कहाणी मी सोशल मीडियावर सांगितलेली आहे, भलं मग ती काय का असू द्या, रडायचा दिवस असू द्या, हसायचा दिवस असू द्या, मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, अशा कोणच्या मी झाकून ठेवलेल्या नाहीत। मग आता तुम्ही सांगा, इतके दिवस झालं तुम्ही व्हिडिओ बघताय, माझा व्हिडिओ कपडे काढून बघितले तर का काय, कुणी बघितलं असलं तर कमेंट करून सांगा मला। कारण की आजकाल सोशल मीडियावर एवढं व्हिडिओ अपलोड होतात, पैशासाठी लोक कपडे सुद्धा ठेवणार अंगावर, मग असं पैसा कमवायसाठी पार कपडे काढले का काय आम्ही सोशल मीडियावर। तेव्हा ह्या कमेंट करणारी जे आहेत ते त्यांचं शुद्ध ज्ञान, शिक्षणाचं ज्ञान येऊन इथं पाजाळत्यात। आडाने माणूस तुमच्यापेक्षा 7 पटीनं हुशार आहे म्हणावं लागल, कळलं का।
भावा बहिणींनो, मी आता बोलत नाही जास्त जास्त मी आहे ना, काही जरी कुणी कमेंट केलं तरी ह्याच्यावर जास्त मी ही देत नाही, प्रतिक्रिया देत नाही. माझी का देत नाही की हो का, काय लोकांना आहे ना कुत्र्यावानी भुकायची सवय लागलेली आहे, ती काही केल्यानं जात नाही, बरोबर का नाही. तर ती कुत्री येतं म्हणून मी सोडून दिली. कुत्रा आता आपण जर पुढे चाललो, महागनं कुत्र भूक म्हणत भुकत असलं तर आपण पुढे चालत राहणार आहे, त्याला बिस्किट तुकडा टाकायचा आणि पुढे निघायचं, असं काम करते. पण काय कुत्री जरा ही असते, त्यांना दगडी पण उचलावं लागते, त्यांची सवय काय जायना झाली भावा बहिणींनो. तर मला काय म्हणायचंय, काल मी इतका आवडीनं व्हिडिओ बनवलं होता. एकतर एवढं माझ्याकडे एवढं मोठं देवाने इतकं भारी साधन आहे सोशल मीडियाचं. सोशल मीडियावर पैसे कमवायचं, डायरेक्ट अमेरिके बरोबर पार्टनरशिप मध्ये इन्कम कमवायचं, ही आहे माझ्याकडे सोर्स. आणि ती पण मी त्याच्यावर अमेरिके बरोबर मी पैसे कमावती. आणि बुडकुणाचं दुखतंय तर आपल्या लोकांचं, म्हणजे आपल्या भारतात जी लोक राहते ती ह्यांचं. मग काय म्हणजे आपलाच देश आपल्याला पुढे जाऊ दे ना, कमालची गोष्ट आहे. म्हणून एवढी जी आपल्या जी देशात जी एवढी गरीब माणसं म्हणजे एवढी परिस्थितीला झुंजतात ना लोक, खास असल्या थर्ड क्लास लोकांमुळे. का माहितीये का, ह्या लोकांना गरीब माणूस कधी पुढे गेलेला बघू वाटत नाही. गरीब माणसाने जीवनात काय प्रगती केलेली ह्यांना बघू वाटत नाही. राहिली गोष्ट तर युट्यूबवर डॉलर कमावण्याची, हो का, व्हिडिओ मी बनवणार, मोबाईलला रिचार्ज पण मी टाकणार, त्याच्यावर व्हिडिओ पण मी बनवणार, त्याच्यावर व्हिडिओ पण मी अपलोड करणार. आणि मग माझ्या व्हिडिओवर जर पैसा दुसरी कोंडा येत असलं तर ह्या लोकांचं काय जातंय. मला काय म्हणायचंय भाऊ बहिणीनो, कसं असतं, एखाद्या गोष्टी जर आपल्याला पटल्या तर बघाव्या, नाही पटल्या तर त्या गोष्टीपासून आपण 4 हात लांब राहावं, असं मला वाटतंय. आणि मला गावठी शिव्या देण्यासाठी मजबूर कोण करतं, ह्या थर्ड क्लास लेवलची जी येतात ना कमेंट करायला, ही लोक मला मजबूर करतात शिव्या द्यायला, गावठी शिव्या. त्यांना गावठी शिव्या ऐकायला लय भारी वाटतं. पण तरी पण मी स्वतःवर कंट्रोल करते, नको बाबा, आपलं व्हिडिओ बघणारी चांगली भाऊ बहीण पण आहेत, आणि बारकी चिरकी सगळी आपली बारकी चिरकी लेकरं सुद्धा आपलं व्हिडिओ बघतात. चला जाऊन द्या, आता मी एवढं कुणाला बडबड करत नाही, करते का. आणि राहिला विषय तर मी पहिल्यापासून माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण मी माझ्या युट्यूब फॅमिलीला शेअर केलेला आहे. पण ही जशी ही थर्ड क्लास लोक काही 4-2 येऊन अशी कमेंट करायला लागलेत ना भाऊ बहिणींनो, तेव्हापासून माझ्या जीवनातलं काही क्षण पण मला कुणाबरोबर शेअर करू वाटत नाही. त्याच्यामुळे मी आज अलीकडे आमच्या जीवनात ज्या काही गोष्टी म्हणजे आता माझं ब्लॉग म्हणजे व्हिडिओज आहेत ना, असं आहेत की माझ्या जीवनशैलीवर आहेत. मी जीवनात माझ्या काय करती काय नाही, किती भांडणं होत्यात माझ्या घरात, किती आनंद असतो, कुणाबर माझं पटतं कुणाबर माझं पटत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा मी आहे ना माझ्या जीवनशैलीतल्या जेवढ्या गोष्टी घडतील तेवढ्या मी सोशल मीडियावर मांडत असते. सोशल मीडियावरची फॅमिली माझी समजून, आणि हायत माझी म्हणजे सोशल मीडियावर माझी फॅमिली हाय, जी मला पहिल्यापासून माझ्या संघर्षातून मला बघत आली, मला साथ देती. त्या फॅमिली बरोबर माझा प्रत्येक क्षण मी शेअर करत असते. मग त्याच्यात ही जी ज्यांना आवडत नाही, ह्या लोकांचा संबंध काही येतो का नाही, त्यांना आवडत नाही तर त्यांनी बघायचं नाही, असं मला वाटतं. कारण की युट्यूब मी फक्त एकटीच चालवत नाही. युट्यूबवर असे कितीतरी लोक आहेत की चॅनल थ्रू पैसे कमावतात, म्हणजे ही एक आपलं कामच झालंय. भाऊ बहिणीनं हो का, कसं आहे, ज्या त्याच्या पद्धतीनं जी ती माणूस व्हिडिओ बनवतोय, कुणाला कपडे काढून बनवायचं, कुणाला नाचून बनवायचं, कुणाला हसून बनवायचं, तर कुणाला रडून बनवायचं, ती आपलं स्वतःचं कंटेंट आहे त्याच्या पद्धतीनं. आणि ती त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण आहे. आणि तो पब्लिक करायला ज्या त्या पद्धतीने त्यांना आहे ना, हो का, कुणाला हसून पब्लिक करू वाटतंय, कुणाला रडून पब्लिक करू वाटतंय, कुणाला मनोरंजन कॉमेडी करत पब्लिक करू वाटतंय.
तर कुणाला रेसिपी पब्लिक करू वाटते, त्यांची जी काय बनवतात, कुणाला खाताना पब्लिक करू वाटतंय. जी ती आपापल्या मनाने आपापल्या इच्छाने काय त्यांच्या जी गोष्टी आहेत जीवनातल्या ती पब्लिक करतात. मग आता माझ्या गोष्टी जर मी पब्लिक केल्या तर मला कमेंट करणारे आहेत तर त्यांच्या घरातलं काय गेलं, बरोबर का नाही मला सांगा. काय गेलं. आता काल बहीण भावंडा आली, मग मी आता ती गेली बी, कसं आहे लांबूनच डोंगर साजरा म्हणून मी आहे ना, मी नाही जास्त काय मला सांगायची गरज नाही पडली. ही चांगलं झालं, कारण की बहीण आली ना बऱ्याच दिवस राहते तुम्हाला माहित आहे. पण ह्या वेळेस ती तिच्या मनाने गेली. आदल्या दिवशी आली, दुसऱ्या दिवशी गेली. मी काय कुणाला राहा म्हणलं नाही, काय नाही काय नाही. काल होळी होती तरी पण मी म्हणलं नाही की थांबा किंवा काय, जाऊन द्या, जी ती आपापल्या घरी सुखाने राहू द्या. मी माझ्या घरी, ती त्यांच्या घरी, नको भांडणं. कारण की चॅनलला आता सगळ्यांचं आहे. मला माहित आहे सोशल मीडियापासून मी अनुभव पण लय घेतलेला आहे. कसं आहे, माणसाची म्हण आहे भावा बहिणीनं, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. सोशल मीडियावर राहून मी अनुभव पण घेतलेला आहे भरपूर. सोशल मीडियावर अशी पण लोक आहेत की ज्या भावा बहिणींना वाटतं की सगळ्यांनी एकत्र राहावा, अशी येतं काय. आणि काय लोकांना वाटतं की ह्या सगळ्यांची फटाफट व्हावा. आता भांडणाचा विषय म्हणजे भांडणाचं व्हिडिओ येतात कधी, म्हणजे तुम्हाला येत जेव्हा भांडणं होतील त्यावेळेस भांडणाचं व्हिडिओ येतात. तर आता भांडणाचं व्हिडिओ जर झालं तर लोकांचं काय म्हणणं आहे, आणि परत एकत्र दिसलं तर काही लोक काय म्हणतात, आतून ही सगळी एकत्र असतात आणि वरून नाटक करतात भांडणाचं. मग आम्हाला कंटिन्यू नाटक करायला काहीच अडचण नाही ना. असं जर तुम्ही म्हणत असाल, ज्या लोकांना वाटतं ना की आम्ही आतून चांगलं आहे, आणि जरी आतून चांगलं असेल आणि वरून भांडत असेल, तुमच्या मनाने की व्हिडिओ मध्ये भांडत असेल आणि आम्ही आतून चांगलं असेल, तर चांगली गोष्ट आहे ना, चांगली गोष्ट आहे. उलट कुटुंब एकत्र राहतंय, आनंदी व्हावं, समाधानी व्हावं. पण त्या कमेंट करणाऱ्या लोकांना वाटतंय काय नु, ज्यांना वाटतं का नाही की ही आतून चांगली आहे आणि वरून वरच्या ह्यांनी भांडतात, तर त्यांना वाटतंय काय नाही ह्यांनी सतत सारखं भांडत राहावं, असं म्हणणं असेल. आता तुम्ही सांगा, मी त्यांच्याकडे दिसते सारखी का ती माझ्याकडे दिसते सारखी? नाही. जी ती आपापल्या पद्धतीनं राहतंय, खातंय, पेतय, कुणी कुणाचा हो का. मी तर अलीकडे काय केलंय, ज्याचं त्याच्यावर सोडून दिलंय. मी कुणाचा आहे ना, म्हणजे ज्याचं त्याचा प्रॉब्लेम ज्याने त्याने सोडवायचा असं स्पष्ट केलेलं आहे. माझ्या बहीण भावंडांना पण सांगितलेलं आहे, तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सोडवायचा, माझा प्रॉब्लेम मी सोडवणार. माझ्यापासून तुम्हाला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुमच्यापासून मला त्रास नाही झाला पाहिजे, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनो, बहीण भावंड आहेत, भांडणं तर आहे ना, होतच असते ते नवरा बायकोची. आता माझ्या नवऱ्याची माझी पण लय भांडणं होत्या, पण त्यातली त्यात आम्ही आहे ना हो का, रागात यागात असल्या माणूस पार जीव देण्यापर्यंत स्वतःच ही करतं. काय म्हणतात, रागात यागात आहे ना काही बी ही करतं. मग मी माझा राग जर मोबाईल पुढे येऊन जर रडली पडली, मोबाईलला माझं समजते ना मी, मग माझं सुख दुःख सगळं मी फोनला सांगते. मग ज्याला माझ्या सुखादुखात भाग घ्यायचाय ती घेईल, ज्याला नाही घ्यायचा ती नाही घेईल. पण मला कालच्या व्हिडिओ मध्ये एवढं काय वाईट वाटलं नव्हतं, दिसलं नाही की ह्या जी थर्ड क्लास बायका आहेत यांनी येऊन अशा कमेंट केले ते की पायीच बघा किती गोर आहेत. अगं तू आता पंढरपूरला तुम्ही देवाला गेल्या, देवाचं पाय बघूनच तुम्ही पाया पडता का? वेगळ्या येड्या मनकवड्या हो. माझं तोंड खावळता तुम्ही, मला वाटत नाही लय खावळावं बोलावं आणि गावठी शिव्या कुणाला द्याव्या असं मला वाटत नाही. पण मला मजबूर केलं जातं, मजबूर. कळलं का? राहिली गोष्ट तर माझ्या जीवनातलं सुख दुःख काय असेल, काय बी असू द्या, रडणं पडणं भांडणं तडणं, मी सगळं सोशल मीडियावर आहे ना पब्लिक करणार. ती माझा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यात कुणी काही इंटरफेअर करायचा नाही. ज्याला आवडेल त्यांनी माझ्या आहे ना ह्याच्यात सामील व्हायचं. कशात? जी मी पब्लिक करते ना काही गोष्टी माझ्या जीवनातल्या, त्यांनी ज्याला आवडेल त्यांनी सामील व्हायचं. ज्याला नाही ना आवडेल त्यांनी नेट पॅक आहे ना, डायरेक्ट आहे ना चॅनल दुसरं लावायचं आणि बघत बसायचं. काही म्हणणं नाही माझं. मी बी अलीकडे जास्त सोशल मीडियावर काही ही ठेवलं नाही हो का. देवाने जेवढं माझ्या नशिबात होतं तेवढं भेटलं मला, असं मी समजते. आणि जर काय लोक म्हणतात ना यूज कमी पडले, आता भांडण माझ्या मनाला वाटेल जेव्हा माझ्या घरी भांडणं होणार तेव्हा मी सोशल मीडियावर धावणार. जेव्हा माझ्या घरी हसून खेळून असेल तेव्हा मी सोशल मीडियावर धावणार. माझ्यावर काय कुणाची जबरदस्ती नाही. ती
अमेरिका बरला मी व्हिडिओ माझं ही करते, म्हणजे अपलोड केलेलं व्हिडिओचं पैसे मला अमेरिका देते. मग अमेरिकेचं चॅनल तुम्ही बघायचं का सोडायचं ही जी व्हिडिओ बघणारी आहेत ना त्यांचा प्रश्न आहे. राहिली गोष्ट तर मी कसं नाचायचं, काय करायचं, म्हातारपणात काय करायचं, तरुणपणात काय करायचं ती माझा प्रश्न आहे. मला अजून मी 16 वर्षाची पोरगी वाटती. मला मी जसं वाटेल ना तसं मी करणार बरं का. आणि मला भांडणं करायची का रडायचं का नाही रडायचं काय करायचं ते माझा प्रश्न आहे. मला मजबूर करू नका. फालतू बायका आहेत ना ह्या काही 4-2 अशा साधा ना कदा पडीक पडलेले असतात ना त्यांना सांगणं माझं. आता काही एक जण म्हणती मला काल एक म्हणजे कमेंट आलेली आहे की डिहरी गळून खाली पडेल निराले नावाचं निराण. तर त्या निराली नावाच्या निर्णाला सांगायचंय माझी डिहरी गळून पडू दे नाही तर वर टांगू दे, तुझी डिहरी तू सांभाळ आणि तुझं बुड तू सांभाळ. कळ का. मन कवडे मन संदे. तरी मी जास्त बोलत नाही भाऊ बहिणीनो, जाऊन द्या मरू द्या म्हणती. मी एवढ्या ह्याच्यात लय स्वतःला कंट्रोल केलंय. असल्या लोकांचे मी नादाला लागत नाही जास्त करून. पण ह्या बायका मला मजबूर करते त्या. तर ह्यात जर माझं काही चुकीचं वाटलं तर तुम्ही सांगा. आणि काल जर माझं व्हिडिओ जी शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे तर आपलं असं हसून खिळून जगण्याचा आनंद तर सगळ्यालाच घ्यायचा आहे हो का. जीवनात काय आलं मेलं म्हणजे गेलं माणसाचे मन आहे. आता माणसाचा घडीचा भरोसा नाही. मग 4-2 व्हिडिओ मी हसून खिळून काढलं की ह्यांच्या का बुडाला आग लागती का लागती. हा नाही ना लागून द्यायला पाहिजे. माझं जीवन आहे मी माझ्या पद्धतीनं जगणार. ह्या कोण दुरपुट्या काय म्हणतात दुर्जुल्या मला सांगणार नाही मी कसं वागायचं कसं नाही. हा जणू म्या काय म्हणतात बिन कपड्याचं व्हिडिओ बनवले म्हणे कमेंट करते ते मनसून द्या. माणूस म्हणतंय जाऊन द्या मरू द्या जाऊन द्या मरू द्या ह्यांचं ह्या